DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 23 डिसेंबर पासून सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम क्षयरोग विभागामार्फत आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर, अध्यक्ष महापालिका क्षयरोग नियंत्रण सोसायटी तानाजी चव्हाण, उपाध्यक्ष शिल्पा काळे, सदस्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे। या मोहिमेदरम्यान नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने सर्वच दवाखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत। या मोहिमेसाठी आशांना शहर क्षयरोग केंद्रातर्फे कुटुंबातील सदस्यांची माहिती घेण्यासाठी तसेच संशयित क्षयरुग्णांची थुंकी नमुने घेण्यासाठी साहित्य वाटप करण्यात आले। क्षेत्रीय स्तरावरील आशा आरोग्य कर्मचारी स्वयंसेवक यांचे 102% पथकाद्वारे दररोज 40 ते 50 घरांना भेटी देण्यात येणार असून मोहिमेमध्ये 2 लाख लोकसंख्येमध्ये गृहभेटी देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन संशयित क्षयरुग्णांच्या तपासण्या, सीबीनेट तपासणी आणि इतर तपासण्या करण्यात येणार असल्याचं महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले। दरम्यान क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचं रोग निदान आणि नवीन आढळलेल्या क्षयरुग्णांचा औषधोपचार महापालिकेच्या आरोग्य संस्थेमार्फत मोफत करण्यात येणार आहे। तरीही नागरिकांनी क्षयरोग सर्वेक्षणासाठी आलेल्या आशा स्वयंसेविकांना सर्वार्थ मदत करावी असं आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर शिल्पा काळे यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज नाशिक।